ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा, ज्या वेळेला यशोदा माता कृष्ण 7 वर्षाचा झाला आणि तो गोकुळामध्ये खोड्या करायचा. मग आता याला काय करायला पाहिजे? मग याला आता काय द्या म्हण, गायींचं पाठवून गाय वाळायला. आता शाळा त्यावेळेला काय होती? गोशाळा. गवळ्याचा मुलगा, हाच मुलगा 6 वर्षाचा झाला की शाळेत घालतात. आजही ती पद्धत आहे. आणि मग तो पायात चप्पल घालत नव्हता. मग यशोदा म्हणायची, का रे कृष्णा, तू पायात चप्पल घालत नाही, तुझ्या पायाला खडे टोचते नाही का? अरे मम्मी, मी राम अवतारामध्ये राजा होतो. राजाला गाईला वैरण घालायला चारा काही वेळ नसतो. म्हणजे गोमातेची सेवा माझ्या हातून घडली नाही. बघा, भगवंतानी स्वतः गाई वाळल्या, गाईचं शेण टाकलं, घोड्याचं शेण टाकलं, रथ दापला, म्हणजे कर्म केलं. म्हणून गीतेत लिहून ठेवलेलं आहे, कर्मानुका दारेषु महाफलेषु कदाचिन. आणि आताच्या मुलांना काय, मुलींना काम नको आहे, कर्म नको आहे. आणि कर्म सगळ्यात श्रेष्ठ आहे. आणि मी गाई वाळल्या म्हणजे गाईच्यापासून गाईचा शेणाचा फायदा, गोमतीराचा फायदा, दुधाचा फायदा, गाईचे बैल, म्हणजे गाय ही गोमाता, धरती माता आणि आपली जन्म देणारी माता, अशी कृष्णानं तिला सांगितलं. आणि मग तो गाई वाळायचा. माझ्या गायींच्या पायात कुठं चप्पल आहे? त्यांच्या पायाला काय खडे टोचत नसतील का? मग त्यांच्या पायात चपला नाही, मी कशा काय चपला घालू? असा तो कृष्ण यशोदा मातेला म्हणतो. आता बघा, त्या गाईचं ज्याने नाव घेतलं आणि त्या गाईला हाक मारली का त्या गाई धावते याच्या. त्यांनी गायींना प्रेम दिलं, गवळणीला प्रेम दिलं, बालकांना प्रेम दिलं. सगळ्या गोकुळवासियांना गोकुळामध्ये आनंद झाला. कृष्ण देवकीच्या गर्भाशी आला, तोडून या बेड्या बंदी सोडविल्या, जो बाळा जो जो रे जो. आणि असं जे वृंदावन, त्या वृंदावनामध्ये आजही बी कृष्णाच्या ध्वनी ऐकता येतात. गाय हांबरतात, गायीचा आवाज येतो. आणि मग त्या वृंदावनामध्ये कोण आला? विदुर. आता विदुर कोण होता? यमाचा अवतार. आणि तिथं उद्धव होता. उद्धवाची आणि विदुराची गाठ झाली. विदुर त्याच्या पाया पडला, नाही तुम्ही माझ्यापेक्षा मोठे, तू म्हण तुम्ही माझ्यापेक्षा मोठे. आणि मग उद्धवानं सांगितलं, कृष्ण ज्या वेळेला निजधामाला गेले त्यावेळेला त्यांनी तुझी आठवण काढली. कोणाची? विदुराची. म्हणजे विदुराच्या त्यांनी कन्या खाल्या, न बोलवता गेला. म्हणजे आज इतका भक्त तो कोण होता? विदुर होता. आणि मग तुला मैत्रीय ऋषीपाशी जा आणि तुला भागवत धर्माचं ज्ञान तो सांगेल. आज आपला जो भागवत धर्म आहे ना, भागवत धर्मात काय सांगितलेले? नीतीना वागा, तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगू द्या. आणि मग ज्या वेळेला मैत्रीय ऋषी ज्या वेळेला गंगेच्या बाजूला जात होते त्यावेळेला गंगा त्याचे पाय लागल्यानंतर पवित्र होत होती. एवढं सामर्थ्य मैत्रीय ऋषी होती. आणि मग तो ज्या वेळेला तिथे गेल्यानंतर विदुरानं मैत्रिणीनं सांगितलं, अरे बाबा तू काय सामान्य माणूस नाही आहे. विदुर कोण होता? यम होता. साऱ्या जगाला ज्या वेळेला माणूस मरतो त्यावेळेला कोण नेतो? यम नेतो. प्रत्येक माणूस कोणाचा आहे? यमाचा आहे. आणि मग त्या विदुराला मांडव ऋषीने शाप दिला होता, म्हणून विदुराला हिनकुळीत दाशीपुत्र म्हणून जन्म घ्यावा लागला. ज्या वेळेला मांडव ऋषी एक चोरानी चोरी करून आणि ती चोरी कुठं आणून टाकली होती? राजाच्या याच्यामध्ये. आणि तो विदुर राजा होता. आणि मग त्या ऋषी होता विदुर आपला, हा मैत्रीय. आणि राजांना त्याला सोळावं दिलं. आणि मग ज्याने विचारलं, तू मला सोळावं का दिलं? म्हण तू चोरी केली. म्हण मी पहिल्या जन्माने तू भुंग्याला काटा टोचला होता. म्हण मी बारीक होतो.
आजही 14 वर्षाचा आत त्याला जो गुन्हा असतो ना तो माफ केला जातो. आणि मग अज्ञानपणा झालेला गुन्हा झोपे झालेले हे माफ करावं लागतं. आणि मग त्या मांडू ऋषीनं त्याला शाप दिला, तू हीन कुळी जन्म घेशील आणि तुला खूप संकट दुःख भोगावं लागते. तर बघा, या जगाला शिक्षा देणारा यम आहे, ते यमाला जर शिक्षा भोगावं लागली, कर्माचं फळ भोगावं लागलं तर आपली काहीच गणना नाही. म्हणून कर्मानुबंधे मनुष्य लोके, कर्म कर, पण कोणचं कर? सत्कर्म कर. म्हणून प्रत्येक माणसाने ध्यानात धरा, आपण जे कर्म करतो, कर्म करताना आपल्याला काही भान राहत नाही. आणि मग प्रत्येकाने भान ठेवा आणि सत्कर्म करा. कर्माचं फळ 2 दिवसांना का व्हायना, ह्या जन्मात पुढच्या जन्मात हे भोगायला लागले. म्हणून प्रत्येक माणसाने सत्कर्म करण्याकरता हा भागवत धर्म आणि भागवत धर्माची पताका शंकराचार्यांनी साऱ्या विश्वात पोचवली. आणि तीच पताका पांडुरंग शास्त्रींनी आज स्वाध्याय कार्य जगात 52 देशात चालतं. आणि मग तो माझा भाऊ आहे, ती माझी बहीण आहे, ती माझी आई आहे, जगा आणि जगू द्या. आज अतिरेकी काय करू राहिलेत? माणसं मारू राहिलेत. का? त्यांच्यापाशी ज्ञान नाही आहे. म्हणून त्यांना ज्ञान येणं गरजेचं आहे. त्यांना जे ज्ञान असतं, त्यांच्या मुस्लिम धर्मात काय आहे? बदला, सूडबुद्धी. आपल्या भागवत काय आहे? जरी एखाद्यानं आपल्याला अपकार केला, आपण त्याचा उपकार करायचा. अशी विरुद्ध भक्ती आहे आपली की. त्यांची सुडाची भक्ती आणि आपली अपकार करणारा उपकार करा ही भक्ती. म्हणून ज्यानं आपलं वाईट केलं त्याचं चांगलं करा ही शिकवण या भागवत धर्मात आहे. जे पटलं असेल तर क्लिक करा. जय भैरवनाथ महाराज की जय.